मुंबईसह महाराष्ट्राचा लचका तोडू देणार नाही असा सज्जड दम उद्धव ठाकरेंनी भाजपला दिलेला आहे। भांडूपमध्ये आयोजित केलेल्या सभेत उद्धव ठाकरे बोलत होते। भाजपच्या उमेदवारांनी हुतात्मा चौकामध्ये जाऊन प्रचाराला सुरुवात केली। त्यानंतर उद्धव ठाकरेंनी भाजपला टार्गेट केलेलं आहे। भाजपमध्ये हिंमत असेल तर त्यांनी विदर्भासह संयुक्त महाराष्ट्राची शपथ घ्यावी असं आव्हान उद्धव ठाकरेंनी दिलेलं आहे। शिवाय पारदर्शकतेच्या मुद्द्यावरून पुन्हा एकदा भाजपवरती शरसंधान साधलेलं आहे। नोटबंदीच्या मुद्द्यावरून लोकांना होणाऱ्या त्रासाकडे देखील त्यांनी लक्ष वेधलंय। पण महाराष्ट्राचा 1 इंच तुकडा आम्ही तोडू देणार नाही, आम्ही तुटू देणार नाही ही शपथ खरी तिकडे घ्यायला पाहिजे। जो महाराष्ट्र आहे विदर्भासह तो संयुक्त महाराष्ट्र तो अखंड ठेवू ही शपथ माझी घ्यायची तयारी आहे। आज जे कोणी तिकडे गेले आणि जे काही स्वतः करून आले त्यांच्यात हिंमत असेल तर त्यांनी ते करून दाखव। भांडूपमधल्या सभेनंतर उद्धव ठाकरेंनी मुलुंडमध्ये जाहीर सभा घेतली आणि यावेळी उद्धव ठाकरेंनी शिवसेना स्टाईलमध्ये भाजपचे किल्ले उडवले। भाजप इंटरनॅशनल पक्ष असून अमेरिकेच्या राष्ट्रपतींना विजय मिळवून दिल्याचं उद्धव ठाकरेंनी म्हटलंय। काय असं माझ्यामध्ये मोठं आहे की मी राष्ट्रीय पक्षाला इंटरनॅशनल पक्षाला आव्हान देतोय। काल बोललो ना मी इंटरनॅशनल पक्ष ट्रम्पला सुद्धा जिंकवण्यामध्ये यांचा हात होता असं म्हणतात। इकडनं काहीतरी यांनी जे काही केलं त्याच्यामुळे ट्रम्प जिंकले असं म्हणतात। मला माहिती आहे ते ट्रम्प जाणे आणि ते जाणे। मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये शिवसेना आणि काँग्रेसची मॅच फिक्सिंग आहे असा आरोप मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार यांनी केलेला आहे। मुंबईतील 227 उमेदवारांनी हुतात्मा स्मारकाला अभिवादन केलं। त्यानंतर यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये भाजपच्या उमेदवारांनी पारदर्शकतेची शपथ घेतली। त्यानंतर शेलार बोलत होते। जर काँग्रेसचा प्रचार करणार नसाल तर अपप्रचारही करू नका अशा शब्दामध्ये मुंबई काँग्रेस अध्यक्ष संजय निरुपम यांनी काँग्रेस नेत्यांना टोला हाणलेला आहे। नारायण राणे, कृपाशंकर सिंग, नसीम खान, गुरुदास कामत या प्रमुख नेत्यांनी मुंबईतल्या प्रचारातून काढता पाय घेतला। त्या पार्श्वभूमीवरती संजय निरुपम यांनी हे वक्तव्य केलेलं आहे। मुंबई काँग्रेसने मालवणीमध्ये प्रचाराचा नारळ फोडला। नाशिकमध्ये भाजपकडून एबी फॉर्म वाटताना 2 लाखांची मागणी करणारा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर आता दुसरा व्हिडिओ समोर येतोय। या व्हिडिओमध्ये भाजपचे नेते गोपाळ पाटील यांनी तिकीट कापल्यानंतर 10 लाख देऊनही तिकीट न दिल्याची नाराजी व्यक्त केलेली आहे। हे विधान ज्याला तिकीट मिळालं त्या प्रतिस्पर्धी इच्छुकाचं असून मनसेनं हे कुभांड रचल्याचा आरोप होतोय। त्यामुळे नाशिकमध्ये या व्हिडिओची चांगली चर्चा रंगली आहे। नाशिकात एबी फॉर्म वाटपादरम्यान 2 लाखांची खंडणी करणारा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर काँग्रेसने भाजपच्या विरोधात पालिका आयुक्तांकडे धाव घेतली आहे। आचारसंहिता भंग केल्याप्रकरणी भाजप नेत्यांविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी नाशिक काँग्रेसचे शहराध्यक्ष शरद आहेर यांनी केलेला आहे। नागपूर म्हणजे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं हेडक्वार्टर। मात्र नागपुरात संघाशी जवळचे संबंध असणाऱ्यांना भाजपकडून उमेदवारी नाकारण्यात आल्याची चर्चा आहे। तिकीट वाटपादरम्यान भाजपकडून सापत्न वागणूक मिळाल्यामुळे संघातील अनेक कार्यकर्ते आणि पदाधिकारी नाराज असल्याचं समजतंय। अश्विनी जिजकार, गोपाळ बोगरे, श्रीकांत आगलावे आणि सुबोध आचार्य यांच्यासह संघाशी अगदी जवळचं नातं असणारे निवडणूक लढवण्यास इच्छुक होते। मात्र अनेकांना भाजपकडून उमेदवारी नाकारण्यात आली आहे। नागपुरात शिवसेनेच्या 30 ते 40 उमेदवारांना धनुष्यबाणाच्या चिन्हाशिवाय निवडणूक लढवावी लागणार असल्याचं समजतंय। कारण शेवटच्या क्षणापर्यंत शिवसेनेच्या अनेक उमेदवारांना एबी फॉर्म मिळाले नाहीत। परिणामी अनेक उमेदवारांनी वेळ निघून गेल्यानंतर एबी फॉर्म जमा केलेत। त्यामुळे नागपुरात शिवसेनेच्या 30 ते 40 उमेदवारांचा जीव टांगणीला लागलाय। तर हा आकडा फक्त 15च्या घरात असल्याचा दावा नागपूरचे शिवसेना शहराध्यक्ष मंगेश काशीकर यांनी केलाय। अमरावती आणि नाशिक पदवीधर मतदारसंघ निवडणुकीची आज मतमोजणी आहे। अमरावतीमध्ये गृहराज्यमंत्री आणि भाजपचे उमेदवार रणजित पाटील यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे। त्यांच्या विरोधात काँग्रेसचे उमेदवार संजय खोडके उभे आहेत। नाशिकमध्ये भाजपकडून डॉक्टर प्रशांत पाटील तर काँग्रेसकडून विद्यमान आमदार डॉक्टर सुधीर तांबे मैदानात आहेत। प्रशांत पाटील हे संरक्षण राज्यमंत्री डॉक्टर सुभाष भामरे यांचे जावई आहेत। तर सुधीर तांबे हे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांचे मेहुणे आहेत। औरंगाबाद आणि कोकण शिक्षक मतदारसंघाची देखील आज मतमोजणी आहे। औरंगाबादमध्ये राष्ट्रवादीचे विक्रम काळे आणि भाजप पुरस्कृत सतीश पटके यांच्यामध्ये थेट लढत आहे। तर कोकण शिक्षक मतदारसंघात शिक्षक परिषदेचे वेणुनाथ कडू आणि शेकाप राष्ट्रवादी आणि काँग्रेस आघाडीचे बाळानाथ पाटील
त्याचबरोबर रामनाथ मोते यांच्यामध्ये सामना आहे. तिकडे नागपूर शिक्षक मतदारसंघातील नंदनवन भागामध्ये चुकीचा पेन वापरल्यामुळे आज नंदनवनमध्ये पुन्हा एकदा मतदान होणार आहे. त्यामुळे नागपूर शिक्षक मतदारसंघाचा निकाल उद्या लागेल. मुदतीमध्ये जात वैधता प्रमाणपत्र सादर न करणाऱ्या उमेदवारांवरती कारवाई करणार असल्याचा इशारा निवडणूक आयुक्त जयेश सहारिया यांनी दिलेला आहे. राज्यामध्ये जात वैधता प्रमाणपत्र न काढणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे. आगामी महानगरपालिका, जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका व्यवस्थितपणे पार पाडाव्यात यासाठी यंत्रणा सज्ज असल्याचं सहारिया यांनी म्हटलेलं आहे. ते कोल्हापुरात पत्रकारांशी बोलत होते.